इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 8 ऋतुनिर्मिती भाग 2 स्वाध्याय प्रश्न पहिला. अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा व विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला. सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो. सूर्य वर्षभर उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. पृथ्वी सतत जागा बदलते. उत्तर. सूर्य वर्षभर उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. प्रश्न दुसरा. पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. उत्तर. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. प्रश्न तिसरा. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. सूर्याचे दक्षिणायन 21 जून ते 22 डिसेंबर या काळात होते. पृथ्वीचे उत्तरायण 21 जून ते 22 डिसेंबर या काळात होते. उत्तर. 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. प्रश्न चौथा. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते. उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून, हिवाळा. उन्हाळा, हिवाळा, वसंत ऋतू. उन्हाळा आणि हिवाळा. उत्तर. उन्हाळा व हिवाळा. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूंची निर्मिती कशामुळे निर्माण होते? 23 सप्टेंबर या शरद संपात दिनापासून ते 22 डिसेंबर या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिनापर्यंत पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो. त्यामुळे या कालावधीत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सूर्याची उष्णता कमी मिळते व पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमानात घट होत जाते. या काळात उत्तर गोलार्धात दिनमान 12 तासापेक्षा कमी कालावधीचा व रात्रमान 12 तासापेक्षा जास्त कालावधीचा असतो. 22 डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो म्हणजेच या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो. 22 डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिनमानाचा व सर्वात मोठ्या रात्रमानाचा असतो. 22 डिसेंबर या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिनापासून ते 21 मार्च या वसंत संपात दिनापर्यंतच्या कालावधीतही उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी 12 तासापेक्षा कमी कालावधीचा व रात्रमानाचा कालावधी 12 तासापेक्षा जास्त कालावधीचा असतो. अशा प्रकारे उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूंची निर्मिती होते. प्रश्न दुसरा. संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते? 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. पृथ्वीच्या या स्थितीला पृथ्वीची संपात स्थिती असे म्हणतात. संपात दिनी पृथ्वीवर सर्वत्र निर्माण व रात्रमान सारखेच 12-12 तासांचे असते. या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तावर स्थिरावते. प्रश्न तिसरा. विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच म्हणजेच 12-12 तासांचे असते. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही. त्यामुळे विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही. प्रश्न चौथा. दक्षिणायनात
अंटार्क्टिका वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासापेक्षा अधिक काळ का पाहता येतो? अंटार्क्टिक वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाहीत. 23 सप्टेंबर ते 21 मार्च या कालावधीत पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यानचा प्रदेश 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो. त्यामुळे दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासापेक्षा अधिक काळ पाहता येतो. प्रश्न 5. पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसल्याचे कारण काय असेल? प्राचीन काळापासून पेंग्विन या प्रजातीचे केवळ दक्षिण ध्रुवावर वास्तव्य असणे हे पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसल्याचे कारण असावे. प्रश्न 3. खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. बरोबर. आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. चूक. आपण उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. विषुव दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. बरोबर. एखाद्या दिवसाच्या फरकाने. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो. चूक. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो. चूक. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते. चूक. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान म्हणजेच प्रत्येकी 12 तासांचे असते. प्रश्न 4. खालील आकृतीतील चुका सांगा. वरील आकृतीत पुढील चुका आहेत. उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती 22 डिसेंबर रोजी दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती 21 जूनने दर्शवणे आवश्यक आहे. उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती 21 जून रोजी दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती 22 डिसेंबरने दर्शवणे आवश्यक आहे. दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धातील हिवाळ्यातील अयन स्थिती आहे. दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती आहे. प्रश्न 5. दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा.